झालंय नेमकं? काय झालंय नेमकं? मध्ये काय झालेलं नाही का? माझा भाऊ प्रभाग क्रमांक 10 मधून 3 वेळा मंडल अध्यक्ष झालेला आहे. त्याला न्याय भेटला नाही. आम्ही न्यायासाठी मागण्यासाठी, आम्ही पक्षाच्या विरोधात आलो नाही, कशासाठी आलो नाही, आम्ही फक्त न्याय मागण्यासाठी आलेलो आहे. पण मग आतमध्ये एबी फॉर्म आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले, आपला काय नेमकं आतमध्ये? नाही, आम्ही मध्ये गेलेलो नाही, आम्ही बाहेरच आहे. आम्हाला मधलं काहीच माहित नाही. काय मागणी काय नेमकी तुमची? आम्हाला न्याय भेटला पाहिजे. पार्टीच्या जुन्या जाण्याकरता निष्ठावंतांना न्याय भेटला पाहिजे. 2 वर्षापूर्वी आलेल्या 10 मधनं इच्छुक आहे. निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे, हीच भूमिका आहे. पण मग काही शब्द देण्यात आलेला होता का? नाही, शब्दाने पक्षाचं काम करत असतो. पक्षाच्या कार्यकर्त्याला अपेक्षा असतं त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावं, ही भूमिका आहे आमची. पक्षात जे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जावं, उमेदवारी दिली जावी, प्रामुख्याने अशा स्वरूपाची ही सगळी. आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते आपल्यापर्यंत. बघा, एबी फॉर्म घेण्यासाठी हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे. विजय शिवतारे, नीलम गोरेंकडून फॉर्म वाटप सुरू आहे. पुण्यामध्ये एबी फॉर्म वाटपाच्या वेळेला प्रचंड गर्दी झाली. दारं बंद केल्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झालेले आहेत. शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पुण्यातली ही दृश्य आहेत. केवळ भाजपमध्ये राडे होत आहेत असं नाही, तर इकडे पुण्यामध्ये सुद्धा शिवसैनिकांनी राडा करायला सुरुवात केली. विजय शिवतारे आणि नीलम गोरे एबी फॉर्मचं वाटप करतात. अगदी केवळ 1.5 तास 165 फॉर्म भरायला लावले. याच्यामध्ये सगळ्या महिलांना, सगळ्या पुरुषांना, सगळ्यांना 165 लोकांना उमेदवारी द्यायची तयारी आम्ही केलेली आहे. अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेबांचा. तो अंतिम निर्णय एकनाथ शिंदे, अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब. मला